नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्याभारती पुणे यूट्यूब चॅनेल सेवन प्रकाश वाघ हायफन यूट्यूब यामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्र गॅजेट नुसार महाराष्ट्रातील 6 महसूल विभागांबाबत भौगोलिक महत्वाची माहिती आपण या भागात समजून घेण्यात आहोत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग वर्ग क ग्रुप सी पूर्व परीक्षेसाठी भूगोल विषयाचा भाग म्हणून आपण पहिल्यांदा 6 महसूल विभागांपासून सुरुवात करीत आहोत. महाराष्ट्रातल्या 6 विभागापैकी पहिला विभाग म्हणजे महाराष्ट्राचा कोकण विभाग. कोकण विभागाची स्थापना 1 मे 1960 ला झाली आणि कोकण विभागाचे मुख्यालय कोकण भुवन नवी मुंबई इथं आहे. कोकण विभागाचे क्षेत्रफळ 1,76,220 किलोमीटर आहे आणि लोकसंख्या जवळजवळ 1,97,00,000 आहे. कोकण विभागात 7 जिल्हे व 61 तालुके आहेत. आता हे 7 जिल्हे कोणते? पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर असे मिळून 7 जिल्हे कोकण विभागात येतात. आता कोकण विभागातल्या महत्वाच्या नद्या जर बघितल्या तर वशिष्ठी नदी ठाण्याच्या डोंगर रांगामध्ये जिचा उगम आहे, उल्हास नदी जी भिवंडी जवळच्या डोंगर रांगेत उगम पावते, नंतर काळू नदी जी रायगड जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून आणि सावित्री नदी जी सुद्धा महाबळेश्वर रायगड येथून उगम पावते. त्याशिवाय शास्त्री नदी जी खेड रत्नागिरी मधून उगम पावते आणि वैभववाडी नदी जी आंबोली सिंधुदुर्ग मधून उगम पावते. या महत्वाच्या कोकण विभागातील नद्या आहेत. कोकण विभागातील मुख्य उद्योग मत्स्य उद्योग, आंबा प्रक्रिया, काजू प्रक्रिया, रत्नागिरी व सिंधुदुर्ग इथं जहाज बांधणी हे महत्वाचे उद्योग आहे. पर्यटन हा महाराष्ट्रातील कोकण विभागाचा महत्वाचा व्यवसाय आहे आणि त्यामध्ये समुद्रकिनारे आणि प्राचीन किल्ले व मंदिरे यांचा समावेश आहे. उद्योगधंद्याच्या बाबतीत औषध व रसायनामध्ये ठाणे, पनवेल, तळोजा या 3 MIDC मोठ्या MIDC असून तिथं औषध व रसायनाच्या कंपन्या आहेत. आता कोकण विभागाचे 2-3 महत्वाचे पॉइंट लक्षात घ्या. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा महाराष्ट्रातला सर्वात लहान महसूल विभाग आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने, पण लोकसंख्येच्या दृष्टीने मात्र हा तिसरा आहे 6 विभागांमध्ये. साक्षरतेच्या बाबतीत हा 6ही महसूल विभागांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. कोकण विभागाची साक्षरता 88.74 म्हणजे जवळजवळ 89% इतके आहे. आता या तक्त्यामध्ये इतरही माहिती दिलेली आहे, परंतु आपण त्याचा अभ्यास करा आणि तुलनात्मकरित्या जिल्हा, तालुके, गावे, लोकसंख्या, प्रमुख उद्योग, प्रमुख पिके, हवामान हे कृपया लक्षात ठेवा. आता वळू पुणे विभागाकडे. पुणे आपल्याला माहित आहे विद्येचे माहेरघर आहे. पुणे विभागाची स्थापना 3 नोव्हेंबर 1960 ला झाली आणि मुख्यालय पुणे येथेच आहे. पुणे विभागामध्ये 5 जिल्हे आहेत आणि या 5 जिल्ह्यांमध्ये 40 तालुके आहेत व 10,287 गाव आहेत. पुणे विभागाचे क्षेत्रफळ 3,821 चौरस किलोमीटर आहे आणि लोकसंख्या जवळजवळ 1,81,54,000 आहे आणि लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर 588 आहे. पुणे विभागामध्ये पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर हे 5 जिल्हे येतात. पुणे विभागातल्या महत्वाच्या नद्या भीमाशंकर इथून उगम पावणारी भीमा नदी,
महाबळेश्वर साताऱ्यामधली कृष्णा नदी, परत महाबळेश्वर सातारा येथे उगम पावणारी कोयना नदी, भोर पुणे येथे उगम पावणारी घोड नदी, भोर मधूनच नीरा नदी आणि महाबळेश्वर साताऱ्यामधून वारणा आणि पंचगंगा या दोन नद्या पुणे विभागातून वाहतात. पुणे विभागाचं महाराष्ट्रातील भौगोलिक स्थान मध्य दक्षिण स्थित आहे. पुणे विभागाच्या उत्तरेला नाशिक, पूर्वेला औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्हा आहे, दक्षिणेला कोल्हापूर आणि पश्चिमेला कोकण विभाग आहे. पुणे विभागामध्ये घाटमाथ्यामध्ये जास्त पर्जन्यमान आहे, तर पुणे विभागाच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. पुणे विभागाची महत्वाची वैशिष्ट्य म्हणजे विद्येचे माहेरघर, उद्योगाचे प्रमुख केंद्र, सह्याद्रीची पर्वतरांग, पश्चिम घाटाचा मुख्य भाग किंवा मोठा भाग इथून जातो, सुपीक कृष्णा भीमा खोरे आणि डेक्कन प्लाटूचा काही भाग, हे पुणे विभागाची वैशिष्ट्य आहे. इतर महत्वाच्या गोष्टी पर्यटन स्थळ, पीक या तक्त्यामध्ये दिलेले आहे. कृपया आपण ते डोळ्याखालून घाला. आता बघूया नाशिक महसूल विभाग. नाशिक महसूल विभागाची स्थापना 16 ऑगस्ट 1997 ला झाली. त्याचं मुख्यालय नाशिक येथेच आहे. एकूण 5 जिल्हे आहेत आणि 35 तालुके आहे नाशिक विभागामध्ये. 10,055 गावं आहे आणि 15,582 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आहे. 1,59,00,000 लोकसंख्या आहे आणि लोकसंख्येची घनता 1,022 प्रति चौरस किलोमीटर आहे. 5 महत्वाचे जिल्हे नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर आहे. हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि धार्मिक दृष्टीने सुद्धा महत्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि विभाग म्हणूनही ओळखला जातो. महत्वाच्या नद्या या नाशिक विभागात त्र्यंबकेश्वरमध्ये उगम पावणारी गोदावरी, सातपुड्यातली तापी, अजंठा डोंगराच्या रांगेतली पूर्णा, सह्याद्री नाशिक रेंज मधली गिरणा, सह्याद्री अहमदनगर रेंज मधली मांजरा आणि सह्याद्री अहमदनगर रेंज मधली मोसम या नद्या आहे. याशिवाय धाम, बोरी, किळे, आडगाव अशा उपनद्या सुद्धा आहेत. सह्याद्रीची रांग नाशिक विभागाच्या पूर्वेस आहे, तर उत्तरेला सातपुड्याची पर्वतरांग आहे. महत्वाची स्थळे त्र्यंबकेश्वर, पंचवटी, भीमाशंकर ही महत्वाची पर्यटन स्थळ आहे. आणि धरणांचा जिल्हा म्हणून गंगापूर धरण, दारणा धरण, गिरणा धरण, मुक्ताई धरण, हातनूर धरण, नागझिरे धरण अशी महत्वाची धरणं नाशिक विभागात आहे. इतर माहिती जी दिलेली आहे ती आपण कृपया वाचून बघा आणि लक्षात ठेवा. आता आपण बघूया छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद डिव्हिजन किंवा औरंगाबाद विभाग. स्थापना झालेली आहे 15 ऑक्टोबर 1981 ला. मुख्यालय आहे संभाजीनगर किंवा औरंगाबाद आणि यात 8 जिल्हे येतात: संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड. तालुके 35 आहे, गावे 10,670 आहे, क्षेत्रफळ 20,431 चौरस किलोमीटर आहे आणि लोकसंख्या 1,60,00,000च्या आसपास आहे आणि लोकसंख्येची घनता 787 पर चौरस किलोमीटर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये महत्वाच्या नद्या आहेत: पूर्णा जी अजिंठा डोंगरामध्ये उगम पावते, मांजरा जी बालाघाट परभणीमध्ये उगम पावते, उस्मानाबाद जवळून उगम पावणारी दुधना नदी, हिंगोली मधील पेनगंगा, परभणी मधून मन्यार, बीड मधून बोरणा आणि धाराशिव मधून सीना नदी आहे. जायकवाडी हे मोठे धरण गोदावरी नदीवर
छत्रपती संभाजीनगर विभागात आहे. याशिवाय सिद्धेश्वर आणि मांजरा ही 2 प्रमुख धरणे आहेत. वेरूळ, अजिंठा, बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला, घृष्णेश्वर मंदिर, परळी वैजनाथचे मंदिर ही प्रमुख धार्मिक व पर्यटन स्थळे आहेत. आता बघूया अमरावती विभाग. अमरावती विभागाची स्थापना 1 मे 1998 ला झाली आणि याचे मुख्यालय अमरावती आहे. यात यात असलेले 5 जिल्हे म्हणजे अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ. तालुके 55 आहे. गावे 10,485 आहे. क्षेत्रफळ 27,514 चौरस किलोमीटर आहे. लोकसंख्या 1,17,00,000च्या आसपास आहे आणि लोकसंख्येची घनता थोडीशी कमी म्हणजे 427 लोक पर चौरस किलोमीटर आहे. या विभागाचा उत्तर भाग सातपुडा पर्वतरांगाच्या जवळ आहे, तर दक्षिण भाग अजिंठा पर्वतरांगाच्या जवळ व विदर्भ पठाराच्या जवळ आहे. अमरावती विभागात कापड उद्योग हा महत्वाचा उद्योग आहे. याशिवाय स्टील उद्योग सुद्धा महत्वाचा उद्योग आहे. अजिंठा लेणी, मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प, वर्ध्याचा गुरुद्वारा हर्सुल साहेब ही महत्वाची ठिकाणं आहे. बाकीची माहिती आपण या तक्त्याद्वारे बघू शकता. आता नागपूर विभाग थोडक्यात बघूया. स्थापना 15 ऑक्टोबर 1981. मुख्यालय नागपूर. 6 जिल्हे नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. 52 तालुके आहे. 11,603 गावं आहेत. क्षेत्रफळ 99,027 चौरस किलोमीटर आहे. लोकसंख्या 2,11,00,000 आहे, तर घनता मात्र कमी आहे, 213 लोक प्रति चौरस किलोमीटर. नागपूर भागातल्या महत्वाच्या नद्या आहे वैनगंगा, मेळघाटामधून येणारी, हिंगणघाटहून येणारी वर्धा नदी, पैनगंगा नदी, इंद्रामती जी गडचिरोली जिल्ह्यातून येते आणि गोदावरी जी नाशिक जिल्ह्यातून येते. 3 ऋतू, उष्ण, मध्य उष्ण हवामान हे नागपूर विभागाचे वैशिष्ट्य आहे. दीक्षाभूमी, चंद्रपूरचे ताडोबा राष्ट्रीय उद्यान, रामटेक नागपूर, गोसीखुर्द धरण भंडारा ही इतर महत्वाची स्थळे आहेत.